नमस्कार मित्रांनो, स्पर्धा कट्टा या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर MPSC आयोगाकडून गट क परीक्षेसंबंधात एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक अनाऊन्स केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे. त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर करण्यात आलेल्या आहे. एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे MPSC गट क च्या परीक्षेसंदर्भात. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर हे जे प्रसिद्धीपत्रक आहे तुम्ही पाहू शकता, काल 19 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबत. याबद्दल ते प्रसिद्धीपत्रक आहे. डिटेल बघू आता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे पुनर्वलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या संस्थेकडून तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर या समितीकडून सुरू असलेल्या पुनर्वलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसार सन 2026ची पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जात आहे. याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनर्वलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असते. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते व त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरिता पुरेसा कालावधी देण्यात येतो. सदस्थिती सन 2026ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. म्हणजे नवीन अभ्यासक्रम जरी त्यांनी म्हणजे जी मित्र ही संस्था स्थापन केलेली आहे त्यांनी नवीन अभ्यासक्रम सुचवला तरी पण ह्या आत्ता 2026ची जी परीक्षा आहे महाराष्ट्र गट क ची पूर्व आणि मुख्य त्यापासून लागू होणार नाही. कारण की त्याला नियोजित एक कालावधी दिला जातो विद्यार्थ्यांना. ते जो नवीन अभ्यासक्रम जर अनाऊन्स केला तर त्याला एक नियोजित कालावधी दिला जातो विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी. आणि ते जरी अभ्यासक्रमचा अहवाल आला तर तो MPSC कडून अहवालाला मान्यता घेण्यात येते आणि त्यानंतरच तो अहवाल म्हणजे ती अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात येतो. आता जी सध्याची स्थिती आहे सन 2026ची जी महाराष्ट्र गट क ची पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रमानुसार घेणार होता. नवीन अभ्यासक्रम जरी आला तरी त्या अभ्यासक्रमानुसार अजून घेण्यात येणार नाही आहे. जो जुना अभ्यासक्रम आहे सध्याचा त्याच अभ्यासक्रमानुसारच MPSC गट क ची पूर्व आणि मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आणि जी जाहिरात आहे आता लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयात संपर्क साधावा. महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे जे सोशल मीडियावर चाललेलं आहे की बाबा अभ्यासक्रम नवीन येणार आहे MPSC गट क चा अशा टाईपचा. परंतु जरी अभ्यासक्रम नवीन अनाऊन्स करण्यासाठी जरी समिती नेमली असेल म्हणजे जरी अभ्यासक्रम अपडेट करण्यासाठी जरी समिती नेमली असेल तरी पण जो अभ्यासक्रम असेल नवीन तो आत्तापासून लागू होणार नाही आहे. जो विद्यमान अभ्यासक्रम आहे आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे गट क चा त्यानुसारच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसारच गट क ची पूर्व आणि मुख्य परीक्षा तशीच होणार आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार होणार नाही जरी आला तरी. कारण की त्यासाठी नियोजित कालावधी द्यावा लागतो विद्यार्थ्यांना प्रिपरेशनसाठी. जसं तुम्ही पाहिलं असेल MPSC राज्यसेवेचा जो नवीन अभ्यासक्रम आला होता त्यालाही विद्यार्थ्यांना प्रिपरेशनसाठी थोडा वेळ देण्यात आला होता. तशा टाईपचा वेळ देण्यात येतो. 1-2 वर्षाचा कालावधी ठेवला जातो कारण की विद्यार्थ्यांना प्रिपेअर व्हावं लागतं त्या नवीन अभ्यासक्रमासाठी. तर जी विद्यमान अभ्यासक्रम आहे सध्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रमानुसारच गट क ची जाहिरात काढण्यात येणार आहे आणि ती जाहिरात लवकरच येणार आहे. तर विद्यार्थ्यांनी तयारी लागावी त्याच अभ्यासक्रमानुसारच. तर हे डिटेल प्रसिद्धीपत्रक आहे त्या रिलेटेड तुम्ही पाहू शकता. हे जे प्रसिद्धीपत्रक आहे तुम्हाला MPSC आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल. अनाऊन्समेंट सर्क्युलर आणि अनाऊन्समेंटमध्ये हे प्रसिद्धीपत्रक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. हे डिटेल प्रसिद्धीपत्रक मी सांगितलेलं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे MPSC गट क च्या परीक्षेसंदर्भात. विद्यार्थ्यांनी तयारीला लागलं पाहिजे कारण की आता जाहिरात लवकरच येईल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल.